हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सध्या आपण वाटपाच्या दाव्यासंदर्भात किंवा मालमत्तेच्या विभाजनासंदर्भात डिटेलमध्ये आणि सविस्तर माहिती बघत आहोत. या माहितीचे अनेक व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर अपलोड केले आहेत आणि आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. आता या सगळ्या व्हिडिओजमधून मी तुम्हाला वाटपाच्या दाव्याचे प्रकार कोणते आणि किती आहेत आणि त्याचबरोबर त्या प्रत्येक प्रकाराची सविस्तर माहिती माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून दिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच वाटपा संदर्भात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहे. जमिनीचे वाटप करत असताना ते कोणत्याही प्रकारे केले आणि समजा त्या वाटपा संदर्भात दावा जरी दाखल केला तरी दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्याचा निर्णय जरी झाला तरी त्या निर्णयानंतरची कोणती महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि समजा हा न्याय निर्णय जर मान्यच नसेल तर त्याविरुद्ध आव्हान कसे करायचे किंवा त्याच्या विरुद्ध अपील कसे करायचे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरू करूया आजच्या व्हिडिओला. विभाजन दाव्याचा निकाल लागल्यानंतर पुढील प्रक्रिया कोणती आहे ते सविस्तरपणे आपण समजावून घेऊया. कोणत्याही दिवाणी दाव्यातील निकाल, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत डिक्री म्हणतो, त्याच्या पूर्ततेसाठी कोर्टात या दाव्याच्या डिक्रीवर दरखास्त करावी लागते. आता या दरखास्त विषयीची सविस्तर माहिती आपण घेऊया. दाव्याची दरखास्त पूर्णतः त्या दाव्यावर व दाव्याच्या डिक्रीवरती अवलंबून असते. आता ही डिक्री म्हणजे दाव्याचा कोर्टामार्फत जो निर्णय दिला जातो त्याचे न्यायालयीन संबोधन असते, ज्यामध्ये दाव्याचा निकाल असतो. दरखास्त म्हणजे काय तर डिक्रीमध्ये नमूद जो निकाल आहे त्या निकालाची न्यायालयामार्फत अंमलबजावणी करून घेण्यासाठी जो अर्ज दाखल करावा लागतो त्याला दरखास्त म्हटले जाते. दावे अनेक प्रकारचे असतात आणि अशा अनेक प्रकारच्या दाव्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दरखास्त असतात. मी काही दरखास्तीची उदाहरणे तुम्हाला देते म्हणजे तुमच्या ते जास्त चांगल्या रीतीने लक्षात येईल. आता समजा दावा जर रक्कम वसुलीसाठीचा असेल, त्या दाव्यामध्ये वादीने प्रतिवादीस उसनवारी दिलेली रक्कम 1,20,000 रुपये परत देण्याबाबत जर कोर्टाने प्रतिवादीस डिक्रीमध्ये हुकूम केलेला असेल तर यामध्ये वादीने त्या डिक्रीच्या आधारावर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ती रक्कम वसूल होऊन मिळावी यासाठी दरखास्त दाखल केली जाते. या दरखास्तीमध्ये न्यायालय पुढील आदेश देऊ शकतात. एक म्हणजे प्रतिवादीस तुरुंग वॉरंट काढू शकतात, 2 म्हणजे जंगम मालमत्ता जप्तीसाठी वॉरंट काढू शकतात आणि 3 म्हणजे प्रतिवादीची मालमत्ता लिलावात विक्री करून वादीस देणे असलेली रक्कम कोर्ट वादीस मिळवून देऊ शकतात. आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा विषय म्हणजे वाटपाच्या दरखास्तीबाबतचे उदाहरण आपण बघूया. वाटपाची दरखास्त दिवाणी न्यायालयात दाखल झाली की त्या दरखास्तीचे काम कलेक्टर साहेबांकडे पाठवले जाते. त्या कार्यालयातून तहसीलदार साहेबांकडे ते काम येते आणि नंतर भूमी अभिलेख कार्यालयातून प्रत्येकाच्या वाटपात आलेल्या हिश्श्याची मोजणी करून हद्दीच्या सीमा दाखवून चतुःसीमापूर्वक मोजणी करून प्रत्येकाच्या ताब्यात दिले जाते आणि तसा अहवाल तहसीलदार साहेबांना पाठवला जातो आणि तहसीलदार कार्यालयातून तो अहवाल कलेक्टर साहेबांमार्फत न्यायालयात दिला जातो. आता ही दरखास्त कशी दाखल करायची असते ते आपण बघूया. दरखास्त दाखल करताना तुम्हाला स्टॅम्प द्यायची आवश्यकता नसते. फक्त नाममात्र कोर्ट फी दरखास्त अर्जासोबत तुम्हाला भरावी लागेल. दरखास्तीमध्ये दाव्याच्या डिक्रीमध्ये वादीला कोर्टाने जे रिलीफ दिलेले असतात ते नमूद करावे लागतात. तसेच कोर्टाने वादीस प्रतिवादीकडून दाव्याचा खर्च देण्याचा आदेश दिला असेल तर त्याची मागणी देखील दरखास्तीमध्ये करायची असते. परंतु डिक्रीमध्ये नमूद केलेल्या गोष्टींपेक्षा इतर जास्तीच्या मागण्या दरखास्तीमध्ये तुम्हाला करता येत नाहीत. दरखास्त जो व्यक्ती दाखल करतो त्याला डिक्री होल्डर DH म्हणतात, म्हणजेच वादी असतो तो, आणि ज्या व्यक्तीविरुद्ध दरखास्त दाखल केली जाते त्याला जजमेंट डेटर म्हणजेच प्रतिवादी असतो. दरखास्त बरोबर इतर जास्तीची कोणतीही कागदपत्रे दाखल करावी लागत नाहीत. मात्र दाव्याची डिक्री अवश्य दाखल करावी लागते, कारण त्या डिक्रीमध्ये संपूर्ण दाव्याची माहिती लिहिलेली असते. आता ही दरखास्त कुठे दाखल करतात? रक्कम वसुली दाव्याच्या दरखास्तीशिवाय सर्व दरखास्त तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या कोर्टात दाखल करतात, कारण त्या कोर्टाला एक्झिक्युशन पॉवर असतात. तुम्ही जर वाटपासाठी दरखास्त दाखल करणार असाल तर तालुका ठिकाणच्या न्यायालयात दरखास्त तुम्ही दाखल करू शकता, कारण त्या न्यायालयाला दरखास्तीमध्ये सुनावणीच्या पॉवर्स असतात. समजा एखाद्या सहकारी न्यायालयातील दरखास्त असेल तर तुम्ही सहकार न्यायालयात दरखास्त दाखल करू शकता, किंवा जर प्रतिवादी दुसऱ्या कोणत्या तालुक्यातील असेल तर त्या तालुका न्यायालयात या निकालाची दरखास्त दाखल करता येऊ शकते. वाटपाच्या दाव्याच्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला अपील करता येते का किंवा वाटपाच्या दाव्यास आव्हानित करता येते का याची माहिती बघूया. जसे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे जमिनीच्या वाटपाचे एकूण 3 प्रकार आहेत. यापैकी कोणते वाटप आव्हानित करता येते आणि कसे ते बघूया. आता सर्वप्रथम तोंडी वाटप. जमिनीचे वाटप तोंडी असो किंवा नोटरी समोर केलेले असो किंवा एखाद्या कोऱ्या कागदावर लिहिलेले असो, जर एखाद्या व्यक्तीला ते मान्य नसेल तर नक्कीच आव्हानित करता येते. अशा व्यक्तीने दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करायचा असतो.
या दाव्यात झालेले वाटप मान्य नसल्याने न्यायालयातर्फे वाटप करून मिळावे अशी मागणी या दाव्यामध्ये करायची असते। तसेच आधी झालेले वाटप का मान्य नाही, ते वाटप कशा प्रकारे चुकीचे आहे आणि या वाटपामुळे त्या व्यक्तीला कसे नुकसान होत आहे किंवा भविष्यात होणार आहे हे स्पष्ट त्या दाव्यात लिहिणे गरजेचे आहे। तसेच वाटपामध्ये वादी आणि इतर सहहिस्सेदारांना किती हिस्सा व किती क्षेत्र येत आहे हे देखील स्पष्टपणे नमूद करावे लागते। ज्या व्यक्तीला तोंडी वाटप मान्य नाही आणि ज्या व्यक्तीला नवीन वाटप पाहिजे आहे ती व्यक्ती न्यायालयात वाटप मागू शकते, ज्यामध्ये ही व्यक्ती वादी असेल आणि ज्यांच्या विरुद्ध वाटप मागितले आहे ती प्रतिवादी असेल। आता नंबर 2 म्हणजे कलम 85 प्रमाणेचे वाटप आपल्याला आव्हानित करता येते का? तर कलम 85 प्रमाणे झालेले जमिनीचे वाटप आव्हानित करता येत नाही, कारण हे वाटप सर्व सहहिस्सेदारांच्या सरस निरसमनाने झालेले असते। परंतु समजा जर कलम 85 प्रमाणे झालेले वाटप चतुःसीमापूर्वक झालेले नसेल किंवा सरस निरसमनाने झालेले नसेल तर त्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात वाटपाचा दावा दाखल करून दाद मागता येते। आता हा वाटपाचा दावा कसा दाखल करायचा आणि त्याविषयीची डिटेलमध्ये माहिती असलेला व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही नक्की बघू शकता। आणि नंबर 3 म्हणजे न्यायालयाच्या वाटपाच्या दाव्याच्या निर्णयाविरुद्ध अपील कसे करायचे। न्यायालयाने निर्णय दिलेल्या जमिनीचे वाटप जर मान्य नसेल तर तो निर्णय आव्हानित करता येतो। दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड अन्वये कोणत्याही डिक्री विरुद्ध आपण अपील करू शकतो। त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार झालेले वाटप मान्य नसेल तर वादीने वाटपाच्या दाव्याची दरखास्त दाखल करण्याआधी वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करणे गरजेचे आहे। यामध्ये दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरचे वरिष्ठ न्यायालय हे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर असले तरी तुम्हाला दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तरच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयातच अपील करावे लागते। आता या अपीलासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात, तर न्यायालयाने वाटपाच्या दाव्यामध्ये दिलेला न्यायनिर्णय म्हणजे जजमेंट आणि डिक्री, दाव्याची निशाणी 1 म्हणजेच मूळ दाव्याची नक्कल, जेवढे रिस्पॉन्डंट असतील म्हणजेच प्रतिवादी असतील त्या सर्वांसाठी अपीलाच्या झेरॉक्स प्रती तुम्हाला जोडावे लागतील। अपील व कागदपत्रे दाखल केल्यावर न्यायालयामार्फत रिस्पॉन्डंट्सना म्हणजेच प्रतिवादींना नोटीस काढली जाते। नोटीसमधील तारखेस हजर राहून प्रतिवादी यांनी आपले म्हणणे द्यायचे असते आणि त्यानंतर युक्तिवाद होतो आणि अपीलाचा न्याय निर्णय दिला जातो। जर अपील सुरू झाले आणि त्याच वेळी वादीने दरखास्त दाखल केली तर अशा परिस्थितीत अपीलंट यांनी म्हणजेच वादी यांनी अपीलामध्ये दरखास्तीला स्टे घ्यायचा असतो, म्हणजेच अपीलामध्ये एक वेगळा अर्ज देऊन खालील न्यायालयाचे कामकाज स्थगित ठेवण्यास सांगायचे असते। तर मित्रांनो, ही होती वाटपाच्या दाव्यासंदर्भातली सविस्तर कायदेशीर माहिती। हा व्हिडिओ बघितल्यानंतर या वाटपाच्या दाव्यासंदर्भात जी मी सिरीज घेऊन आली होती ती सिरीज देखील आज संपत आहे। म्हणजे आता या व्यतिरिक्त तुमचे वाटपाच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। त्याचबरोबर तुम्हाला कायदेविषयक इतर कोणत्याही विषयावर काही प्रश्न असतील आणि त्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मराठीमधून हवी असेल तर तसे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तो विषय सुचवून किंवा तो प्रश्न सांगून कळवू शकता। त्याचा वेगळा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल। माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या ॲडव्होकेट आई या चॅनलला नवीन आला असाल तर तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। ॲडव्होकेट आई या चॅनलद्वारे मी सर्व कायदेविषयक माहिती मराठीमध्ये अत्यंत कमी वेळामध्ये घेऊन येत असते। तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या कायदेशीर विषयासहित। धन्यवाद।